ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सांदिवली इथल्या संघर्षनगर मधल्या कम्युनिटी हॉलमध्ये रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। निमित्त होतं दिवाळी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनाचं। शिवसेनेचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। प्रदर्शनामध्ये 21 कलाकारांकडून 24 रांगोळ्या साकारण्यात आल्या। या प्रदर्शनामध्ये कोरोना जनजागृती, महापुरुषांचे पोर्ट्रेट, बाळासाहेब ठाकरे आणि प्रतापगडची 3D रांगोळी, ओला दुष्काळ असे विविध रांगोळ्या रांगोळी प्रेमींनी या ठिकाणी काढलेल्या होत्या आणि रांगोळी प्रेमींना या रांगोळ्या पाहायला मिळाल्या। दरवर्षी दिवाळी म्हटलं की मुंबईसह महाराष्ट्रात मोठी रांगोळी प्रदर्शन भरत असतात। मात्र यंदा या रांगोळी प्रदर्शनांवर देखील कोरोनाचा सावट आहे। मात्र तरी देखील तब्बल 21 कलाकारांनी एकत्रित येत सांदिवली सारख्या संघर्षनगर विभागामध्ये एक रांगोळी प्रदर्शन साकारलेले आहे आणि यामधून जनजागृती बरोबरच कोरोनाबाबत देखील जागृती करताना हे कलाकार दिसत आहेत। शिवसेनेतर्फे हे रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आता पुण्यतिथी आहे आणि त्याच निमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ही विशेष अशी रांगोळी साकारण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ही रांगोळी 3D पद्धतीने साकारण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अशा प्रकारे प्रतापगड तयार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शिवसेनेची निशाणी असलेला वाघ देखील 3D पद्धतीने साकारण्यात आलेला आहे। आम्ही सर्व 21 कलाकारांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून कलाकृती साकारल्यात। म्हणजे सामाजिक संदेश देण्याचा या कलाकृतीतून प्रयत्न केला आहे। जसे पाणी वाचवा, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ किंवा अनेक जे नेते आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी किंवा योगदान दिलेले आहे। या कोरोनाच्या संकटामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस यांची कलाकृती आम्ही साकारल्या आहेत। मुंबईमध्ये यंदाच्या वर्षी जी मोठी प्रदर्शनं होती ती मात्र नाही आहेत। मात्र चांदिवली सारखा संघर्षनगरचा हा जो विभाग आहे इथे प्रथमतःच अशा प्रकारचं हे रांगोळी प्रदर्शन भरवलेले आहे आणि त्यामधून विविध सामाजिक संदेश देताना लोकांना एक आनंद देखील मिळावा असाच प्रयत्न या ठिकाणी जो आहे तो कलाकारांतर्फे आणि शिवसेनेतर्फे करण्यात आलेला आहे। कॅमेरामन मोहनसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई।